नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण सप्तपर्णी या वनस्पतीविषयी काही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सप्तपर्णी वनस्पती ही पाठीमागे दिसते आपल्याला. तर मित्रांनो, सप्तपर्णी म्हणजे 5 ते 8 पानं असलेलं हे हिरवगार, उंच, सरळ वाढणारं आणि अत्यंत दाट सावली देणारं आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये लहान लहान पांढरी फुलं लागणारं हे झाड, याला इंग्रजीमध्ये ब्लॅकबोर्ड ट्री असं सुद्धा म्हणतात. ही औषधी आणि सुगंधी अशी वनस्पती असली तरीसुद्धा याबाबत अनेक शंका लोकांच्या मनामध्ये आहेत. ही वनस्पती औषधी आणि पर्यावरणास फायदा देणारी आहे. याची साल म्हणजे याचं लाकूड हे कडू असतं, पण ते औषधी गुणधर्मांनी युक्त असं परिपूर्ण असं असतं. बहुधा ही वनस्पती म्हणजे हे झाड शाळा, रस्त्याच्या कडेला किंवा अनेक हॉटेल्स वगैरेच्या परिसरामध्ये आपल्याला दिसून येत असते. ही शोभिवंत असं झाड आहे, म्हणून हे जास्त करून अशा ठिकाणीच आढळतं. हे शेतामध्ये क्वचितच दिसून येत असलं तरी अनेक महाविद्यालय, कॉलेज यांच्या बाजूलासुद्धा ही झाडं आपल्याला दिसून येत असतात. याला येणारी ही दाट हिरवीगार अशी पानं, त्याच्यामुळं या झाडाखाली कायमची सावली राहत असते आणि म्हणून याच्यावर पाखरंसुद्धा आपल्याला अनेकदा दिसून येत असतात. याला फुलं येतात. फुलं हिरवट पांढरी असतात आणि ती अशी मोठ्या झुपक्यानं येत असतात. त्या फुलांचा वास अतिशय तीव्र आणि डोकेदुखी ठरणारा असतो, म्हणूनच ही फुलं लोकांना आवडत नसावीत. जवळ जाऊन पाहिलं तर हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पाने घ्या. 3, 3, 6 असं हे 5 ते 8 अशी संख्येत पाने येणारं झाड, म्हणूनच त्याला सप्तपर्णी हे नाव पडलेलं आहे. याचे जर उपयोग पाहायला गेलं तर आपल्याकडे सर्दी झाली असेल, कोणाला ताप, खोकला आणि त्वचारोग याच्यावरती हे प्रभावी औषध म्हणून उपयोगी आहे. पचनसंस्थेसाठी सुद्धा हे खूप प्रभावी औषध म्हणून वापरलं जातं. परंतु याबाबतचे समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. आणि असं हे तांबूस रंगाचं हे खोड्याचं सरळ असं वाढ होणारं अतिशय उंच म्हणजे 50-60 फुटापर्यंत ह्या झाडाची उंची वाढू शकत असते आणि दाट पानं असल्यामुळे ह्या झाडाच्या खाली सावली चांगली पडत असते. या झाडाला ऑक्टोबर ते डिसेंबरच्या काळामध्ये अशी पांढरी लहान परंतु मोठे गुच्छ असलेली फुलं येतात. त्यांचा गंध जरा तीव्र असा असतो, डोकेदुखी करणाराच असतो आणि बऱ्याच लोकांना त्यामुळं हा वृक्ष आवडत नसावा, हे झाड आवडत नसावं. म्हणून याचा औषधी वापर करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा. आणि दुसरी गोष्ट, अनेक ठिकाणी मी ही झाडं पाहण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच ठिकाणी अशी ही झाडं मोठमोठी झालेली झाडं तोडून टाकलेली दिसत आहेत. त्याचा लाकडांचाही उपयोग कोणी करताना दिसत नाही, कारण गैरसमज भरपूर आहेत, कदाचित त्यामुळं असेल. आणि एक ठिकाणी तर मी असं ते झाड कापून टाकलेलं आणि त्याचा बुंधासुद्धा तो जाळून टाकण्यात आला आहे. मित्रांनो, तुमच्याकडे अशी झाडं आहेत का आणि कुणी असं जाळलं आहे का, किंवा कशामुळं जाळलं आहे, किंवा ह्या झाडाबाबतची अजून आणखी काही नवीन माहिती आपल्याकडे जर असेल तर तीसुद्धा आपण कमेंटमध्ये सांगू शकता. आणि असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मारुती काळदते या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.